यानंतर बातमी आहे मनोज जरांगे यांच्या वक्तव्याची। मी थोड्या दिवसांचा पाहुणा आहे, माझं शरीर मला साथ देत नाहीये, अशी भावनिक साद जरांगे पाटील यांनी येवल्यातील सभेतून मराठा समाजाला घातली आहे। सर्वांना हात तो जोडून विनंती करतोय की मराठा समाजाचा लढा अर्धवट ठेवू नका, असं आवाहन देखील जरांगे पाटलांनी मराठा समाजाला केलंय। तर लासलगावमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना मनोज जरांगेंनी हे वक्तव्य केलंय। माझ्या शरीरात इतक्या वेदना होत आहेत की माझं शरीर मला साथ देत नाहीये, फक्त मायबाप मराठ्यांची ताकद वाढावी, बळ वाढावं म्हणून धीर धरून लढतोय, असं देखील जरांगे पाटलांनी म्हटलंय। आणि माझी जाताना तुम्हाला शेवटची इच्छा आहे, माझी जात कधीच भेटून देऊ नका। तुमच्या खांद्यावरती तेवढी जबाबदारी घ्या, कारण मी तुम्हाला आधीपासूनच का सांगतोय, हे शेवटी शरीर आहे, कधी जाईल कधी माहित नाही। मी तुमच्यात किती दिवस राहील किती दिवसात नाही हे मलाही सांगता येत नाही, कारण कधी शरीर धोका देणे सांगता येत नाही। कारण मी उपोषण खूप कठोर केलेले, त्या कठोर उपोषणामुळे मला चालताना उतरताना चालताना सुद्धा 2-2, 4-4 पोराला धरायला लागतंय। मी ही वेदना माझ्या समाजासमोर येऊ देत नाही कधीच, पण एखाद्या वेळेस माझा नाविलाज होतो। मला असं दिसतं की लईच जर दुखायला लागलं तर मी माझ्या समाजात राहील का नाही, माझ्या समाजाचा लढा अर्धवट राहील की काय, या धाकानं मी जास्त जीवाला घेऊन होतोय।